बीड नगरपालिकेमध्ये मोठी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक। नाशिकच्या भगूर नगर परिषदेसाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र। शिंदेंच्या सेनेकडून विजय करंजकर यांचं शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल। शिवसेनेची अवहेलना करणाऱ्यांना ताकद दाखवू असं वक्तव्य। आघाडीनं तिकीट फायनल केलं तर रमेश कदम लढणार नाहीत। रमेश कदमांनी त्यांचं राजकारण काय आहे ते बघितलं पाहिजे। हुसैन दलवाई यांची प्रतिक्रिया, तर उमेदवारी अर्ज लढण्यासाठीच भरणार आणि जिंकणारही। दलवाई यांच्या वक्तव्याचा रमेश कदमांनी घेतला समाचार। वैफल्यग्रस्त लोक बाहेरचे पार्सल आणून उमेदवार लादतायत। तर राजन पाटील यांची उज्ज्वला तिटे यांच्यावर टीका, तर आम्ही पक्ष सोडल्यानंतर एकही उमेदवार शिल्लक नाही। राजन पाटलांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा। नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं येवल्यामध्ये अनोखी युती। येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना धक्का देणारे समीकरण। नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र। शिवसेनेच्या रुपेश दराडे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा। राजन साळवींच्या मुलाला रत्नागिरी नगर परिषदेतनं उमेदवारी नाकारली। मुलगा अथर्व साळवी प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक होता। प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवारी संदर्भात ट्विस्ट अजूनही कायम। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजपचा एकला चलोरीचा नारा। अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष भाजपचाच असणार। भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांची प्रतिक्रिया। भद्रावती नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपला बंडखोरीचं ग्रहण। भाजपचे भद्रावती नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। रमेश पाटलांचा कृषीमंत्री दत्ता भरणेंना कॉल। शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त। मदत न मिळाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा। अमरावती जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुती तुटली। भाजप स्वबळावर निवडणूक लढणार। भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या 12 उमेदवारांची यादी जाहीर। बंडोबांना थंड करण्याची जबाबदारी आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर। भाजप नेतृत्वाचे नगराध्यक्षपदांना आदेश। बंडोबांच्या घरी जाऊन मनधरणी करण्याच्याही सूचना। तर जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच प्रचार यंत्रणा राबवा। आमदारांना देखील पक्ष नेतृत्वाकडून या सूचना। खारगे समितीचा लवकरच अहवाल येईल। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। 500 कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केलं जात असल्याचा अंजली दमानी यांचा आरोप। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन। तर ठाकरे बंधू 11 वर्षांनंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन। राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त जुना फोटो ट्विट। राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या आठवणींना उजाळा। बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाला नवा आयाम दिला। देवेंद्र फडणवीसांकडून बाळासाहेबांना अभिवादन। बाळासाहेब आम्हा सर्वांसाठी श्रद्धेय, फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईतील हजारो डबेवाल्यांचा महायुतीला पाठिंबा। मुंबईच्या डबेवाल्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली। मागील निवडणुकीमध्ये ठाकरेंनी दिलेल्या वचनांची पूर्तता न केल्याचा डबेवाल्यांचा आरोप। वांद्रे किल्ला दारू पार्टी प्रकरणी चौकशीचे आदेश। पार्टी संदर्भातला अहवाल 24 तासात पाठवण्याचे आदेश दिलेत। मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। दादरमधील बंदिस्त कबूतरखाना खुला करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी गजानन काळेंचा सरकारला सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळेंकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोहिते पाटलांना शिवीगाळ। व्हिडिओही व्हायरल। खेडमधील ग्रामस्थांशी संवाद साधताना शिवी दिल्याचा प्रकार। बिबट्यांचा शोध घेण्यासाठी सॅटेलाइट एआयच्या माध्यमातून ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार। बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवली। वन विभागासोबतच्या बैठकीनंतर गणेश नाईकांची माहिती। नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या आवारामध्ये बिबट्या खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाकडून शाळेला सुट्टी। तर गेल्या 2 दिवसांपूर्वी काही अंतरावर हाच बिबट्या जेरबंद करण्यात आला होता। अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद। वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला पकडण्यात यश। दरम्यान पिंजऱ्यामध्ये अडकलेला हा बिबट्या गावकऱ्यांना न दाखवता घेऊन गेल्यामुळे गावकरी आक्रमक। पकडलेला बिबट्या आणून दाखवण्याची ही गावकऱ्यांची मागणी। पालघरच्या मोखाड्यामध्ये बिबट्याचा उपद्रव। एआय कॅमेरा आणि सायरनच्या मदतीने सतर्कता। पालघरमधील 6 गावांमधून वन विभागाकडे बिबट्याच्या तक्रारी। रत्नागिरीच्या राजापूर शहरामध्ये बिबट्याचा वावर। बिबट्याचा शहरातला मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद। वन खात्याकडून सावधगिरीचा इशारा।
नाशिकच्या मालेगावमध्ये अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणामध्ये ग्रामस्थ आक्रमक. डोंगराळ ग्रामस्थांनी मालेगावपासून महामार्ग रोखला. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची आंदोलनातून मागणी. भिवंडीमध्ये पोलीस बंदोबस्तात रस्ते रुंदीकरणाची कामं सुरू. बाधित मालमत्ता धारकांचा कामाला विरोध. पालिका प्रशासनासह मोठा फौजफाटा पोलिसांचा इथे तैनात. ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षांसाठी प्रवाशांच्या रांगा. ठाण्यातील अनेक ऑनलाईन सीएनजी पंप बंद. सीएनजीच्या तुटवड्यामुळे ठाणे स्थानक परिसरामध्ये मोठी गर्दी, तर रिक्षाही नाही. ऑफलाईन सीएनजी पंपावर पहाटेपासूनच रांगा. पुण्यातील डेंगळे पूल परिसरामध्ये नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. धुळ्यातील पिंपळनेर या ठिकाणी आदिवासी वसतिगृहातील शौचालयात नर्सिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. विद्यार्थिनी नंदुरबारच्या धडगावमधील रहिवासी असल्याची माहिती. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पिंपळनेर पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू. नांदेडमधील कुख्यात गुंड रबजोत सिंग तिवणा उर्फ गब्या अखेर पोलिसांच्या अटकेत. तर कारवाई दरम्यान आरोपीकडनं पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात गुंड जखमी, त्याच्यावर उपचार सुरू. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बनावट मद्याचा सुळसुळाट. उत्पादन शुल्क विभागानं बनावट मद्य विकणारा रणजित कांबळे या तरुणाला ताब्यात घेतलं. आरोपीकडून 8 लाखांचा मुद्देमालही जप्त. वर्ध्यामध्ये देशी बनावटीच्या अग्निशस्त्रासह एक जिवंत काडतूस जप्त, तर 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 25 लाख रुपये लुटणारी टोळी जेरबंद. ग्रामीण पोलिसांनी काही तासातच 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. जळगावात एका तलावात दोघांचे मृतदेह आढळले. पिंपरखेड परिसरामध्ये दहशतीचं वातावरण. नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करत रास्ता रोको. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकच्या मालेगावातील डोंगराळे या ठिकाणी 3 वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला. बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. लातूरच्या अजनसोंडमध्ये पिकांवर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे 2 शेतकऱ्यांचा मृत्यू. अंगद भालेराव आणि लिंबाजी गवळे अशी या दोघांची नावं. शोकाकुल वातावरणात दोघांवरही अंत्यसंस्कार. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पुढील 6 दिवसांचा पाण्याचा शटडाऊन. 2500 मिलीमीटर जलवाहिनी जोडणीचं काम हाती. शहरातील पाणी पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होणार. वाशिम जिल्ह्यामध्ये 2022 पासून जलजीवन मिशन योजना अपूर्णच. 3 वर्ष उलटून सुद्धा जिल्ह्यातील फक्त 40% कामच पूर्ण. दरम्यान ग्रामस्थांमध्ये यामुळे नाराजी. नंदुरबारमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं 2 एकर क्षेत्रामध्ये फिरवला रोटावेटर. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी गजबजली. तर माऊलींच्या संजीवन समाधीवरील दुग्धाभिषेकानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. आळंदीतील इंद्रायणी घाटावर भक्तिमय वातावरण. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफ पथक सुद्धा तैनात. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्टवर. गर्दीचा फायदा घेऊन घातपात किंवा अन्नातून विषबाधा होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा वारीनिमित्त जळगावच्या कोथळीमधील मुक्ताईंच्या साई मंदिरात. तर इथे भाविकांची मोठी गर्दी. हजारो भाविकांनी संत मुक्ताईंचं दर्शन घेतलं.